पहा, शेवटच्या तासाला आपण आपला जनरल सायन्स या विषयातला सेकंड चॅप्टर जो आहे हेल्थ अँड डिसीजेस मधला पहिला आपण हेल्थ म्हणजे काय बघितलं होतं, त्याची डेफिनेशन बघितली होती. डिसीज म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघितली होती. टाइप्स ऑफ डिसीजेस आपण बघितले होते. टाइप्स ऑफ डिसीजेस मध्ये आपण इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे संसर्गजन्य रोग, आपण त्याच्यामधले काही इन्फेक्शियस डिसीजेस इन प्रेझेंट डेज म्हणजे काही इन्फेक्शियस डिसीजेस की ज्याच्यामध्ये डेंग्यू असेल, एड्स असेल, त्यानंतर रेबीज असेल, त्यानंतर हेपॅटायटिस असेल, ह्या काही डिसीजेसचे सिम्पटम्स बघितले होते, त्यांचे प्रिव्हेन्शन बघितले होते, त्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे कसे पसरतात हे सगळे आपण डिटेलमध्ये बघितले होते. आणि शेवटच्या तासाला आपण त्यामध्ये एड्स असेल, त्यानंतर रेबीज असेल, ह्या दोन्ही रोगांचे सिम्पटम्स, त्यांचे प्रिव्हेन्शन बघितले होते. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण काही नॉन इन्फेक्शियस डिसीजेस बघणार आहोत. आता नॉन इन्फेक्शियस म्हणजे असंसर्गजन्य रोग. आता इन्फेक्शियस डिसीजेस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस यातला फरक काय आहे सांगा. पहिल्यांदा आपण टाइप्स ऑफ डिसीजेस बघतानाच बघितलं होतं. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय की कॉन्टॅक्टनं किंवा थुंकीतून असेल किंवा शिंकल्यानंतर असेल, त्या एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झाला असेल तर त्याच्या संपर्कात आपण आल्यानंतर त्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा तो आजार होऊ शकतो. असे जे आजार असतात त्याला काय म्हणायचं, इन्फेक्शियस डिसीजेस. आता नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय, असंसर्गजन्य रोग. तर असंसर्गजन्य रोग म्हणजे काय हे आपण आज बघूया. त्यासाठी मी माझी स्क्रीन शेअर करतोय बा, पीपीटी शेअर करतोय तुम्हाला. बघा, तुम्हाला स्क्रीन दिसते माझी? होय. हो. हा, ओके. ठीक आहे. आता नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे असंसर्गजन्य रोग किंवा त्यालाच असंक्रामक म्हणजे ज्याचं संक्रमण होत नाही. एखाद्या व्यक्तीला तो आजार झाला की दुसऱ्या व्यक्तीला परत तो त्या व्यक्तीमुळे होतो असं नाही. अशा ज्या डिसीजेस असतात त्यांना नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतात. आता नॉन इन्फेक्शियस डिसीजेस की ज्याला आपण मराठीत असंसर्गजन्य रोग किंवा असंक्रामक रोग म्हणतो. बघा त्याची माहिती काय आहे. डिसीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट म्हणजे असे आजार की जे संसर्गामुळे होत नाहीत किंवा शरीराशी संपर्क आल्यामुळे होत नाहीत, अशा डिसीजेसना नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतात, म्हणजे असंसर्गजन्य रोग. बा, जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य रोग किंवा असंक्रामक रोग असं म्हणतात. म्हणजे एखाद्या आजार झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीमुळं तो आजार होतो असा नाही. म्हणजे जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असं म्हणतात. ठीक आहे. तर आणखी एकदा बघा, जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य रोग किंवा असंक्रामक रोग किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असं म्हणतात. सच डिसीजेस अराइज इन ह्युमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू अ सर्टन रिझन्स. मग असे आजार कशामुळे होतात, तर ते एखाद्या व्यक्तीमध्ये अशा आजार हे ठराविक अशा कारणांमुळे होतात. वेगवेगळी कारणं असतात, त्या कारणांमुळे हा आजार त्या माणसामध्ये होतो किंवा त्या माणसाच्या शरीरामध्ये होतो. सच डिसीजेस अराइज इन ह्युमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू सर्टन रिझन्स. काही विशिष्ट अशा कारणामुळे हा आजार होतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यातला पहिला आजार जो आहे, पहिला आजार आपण बघूया. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस मधला पहिला आजार तुम्हाला सगळ्यांना दिसतोय. कोणता आजार आहे बघा रे, कॅन्सर. त्याला काय म्हणलं जातं, कॅन्सर किंवा कर्करोग असं म्हणतात. तर कॅन्सर हा शब्द तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलेला आहे. आणि जेवढा म्हणजे जसं तुम्ही नाव ऐकलेलं आहे ह्या आजाराचं, म्हणजे ह्या आजाराबाबतीत त्याची दाहकता सुद्धा तुम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे बरेचसे व्यक्ती हे कॅन्सर या आजारातनं
बरे सुद्धा झालेले आहेत आणि काही जणांना त्यांचा प्राण सुद्धा गमावू लागलेला आहे. अगदी साध्या व्यक्तीपासून ते जे मोठमोठे सेलिब्रिटी आहेत, खेळाडू आहेत, ह्यांना सुद्धा कॅन्सर या आजारानं ग्रासलेलं होतं आणि त्यातनं सुद्धा काही व्यक्ती किंवा काही नेते असतील, काही खेळाडू असतील, हे त्या कॅन्सर या आजारातनं बरे झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहित असलेलं उदाहरण क्रिकेट मधलं जर सांगायचं असेल तर युवराज सिंग हा जो खेळाडू आहे, त्या युवराज सिंग या खेळाडूला हा आजार झाला होता, परंतु त्याने योग्य वेळी त्याचा उपचार घेतल्यानंतर तो बरा होऊन परत तो खेळ खेळू लागला. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे की नाही? तर कॅन्सर म्हणजे कर्करोग. बघा, कर्करोग म्हणतात त्याला. तर अनकंट्रोल्ड कशामुळे होतो बघा, अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. म्हणजे एका वाक्यामध्ये त्याची व्याख्या केलेली आहे. तर कॅन्सर म्हणजे काय बा, पेशींची अनियंत्रित व अपसामान्य वाढीस, म्हणजे अनावश्यक पेशींची वाढ होणे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये माहिती आहे आपल्याला की आपल्या शरीरातला सगळ्यात लहान घटक किंवा आपल्या सजीवांची सुरुवात ही जर कशापासून होत असेल, सगळ्यात महत्वाचा घटक कुठला असेल तर तो म्हणजे सेल, ज्याला पेशी म्हणतो. परंतु ह्या पेशींची अनावश्यक ज्यावेळी वाढ होते किंवा अपसामान्य ज्यावेळी वाढ होते त्याला कर्करोग म्हणतात. अनकंट्रोल्ड म्हणजे अनियंत्रित, अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. त्यानंतर दुसरं बघा, ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरस सेल इज कॉल्ड ॲज मॅल्ग्नंट ट्युमर. त्याला काय म्हणतात बा, कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अब्रुद म्हणतात. ग्रुप ऑफ लंप ऑफ कॅन्सरस सेल इज कॉल्ड ॲज मॅल्ग्नंट ट्युमर. म्हणजे हा शब्द सुद्धा तुम्ही ऐकला असेल, ब्रेन ट्युमर असेल किंवा इतर वेगवेगळ्या शरीराच्या भागामध्ये काही असे गाठी तयार होतात पेशींच्या अनावश्यक वाढीमुळे, त्याला ट्युमर असं म्हणतात. त्यानंतर कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स. म्हणजे कॅन्सर हा फक्त, म्हणजे तुम्ही जो ज्यावेळी ऐकला असेल, कॅन्सर हा शरीराच्या कुठल्याही भागामध्ये अनावश्यक पेशींची वाढ झाली की कॅन्सर होऊ शकतो. परंतु हे कॅन्सर शरीराच्या कुठल्याही भागाचं, म्हणजे त्या त्या भागानुसार मग त्या कॅन्सरची किंवा त्या आजाराची ओळख होते. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स. म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर असू शकतो, तोंडाचा कॅन्सर असू शकतो, टंग जिभेचा कॅन्सर असेल, पोटाचा, स्टमक, ब्रेस्ट छातीचा, त्यानंतर युटेरस म्हणजे आपली जी काही युरिनरी ब्लॅडर असते त्याच्यामुळं, स्किन अँड टिश्यूज लाईक ब्लड म्हणजे आपली त्वचा असेल किंवा त्याच पद्धतीने उती असतील, रक्तातल्या उती, ह्याच्यामध्ये सुद्धा त्या वेगवेगळ्या ज्या शरीराचे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत त्याच्यामुळे त्याच्यातला पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोग होऊ शकतो. म्हणजे आपण जर बघितलं तर काही जणांना ब्रेनचा कॅन्सर असतो किंवा ब्रेन ट्युमर असतो, काही जणांना शरीराच्या फुफ्फुस म्हणजे फुफ्फुस जे आहे आपल्या त्या फुफ्फुसाचा कॅन्सर असतो. त्यानंतर तोंडाचा कॅन्सर सर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे जे लोक व्यसन करतात, म्हणजे त्यामध्ये तंबाखू असेल किंवा गुटखा खाणे असेल किंवा सिगारेट स्मोकिंग असेल, ह्याच्यामुळे सुद्धा तोंडाचा असेल किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर होतो, जिभेचा असतो, पोटाचा, ह्या वेगवेगळ्या शरीराच्या वेगवेगळ्या भागाचा कॅन्सर होऊ शकतो. कर्करोग बघा, कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भ म्हणजे गर्भाशय, त्वचा यासारख्या अवयवात रक्त किंवा अन्य कोणत्याही उतीत होऊ शकतो. म्हणजे कॅन्सर हा आपल्या शरीराच्या कोणत्याही भागांच्या जे काही वेगवेगळे अवयव आहेत आपल्या शरीराचे, त्या अवयवांच्या वेगवेगळ्या भागाच्या निगडीत असणारे जे अवयव, त्या अवयवाचा कॅन्सर आपल्याला होऊ शकतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मग इथे सुद्धा चित्रात दाखवलेलं आहे. तिथं पहिल्यांदा फुफ्फुस दाखवलेले आहेत, त्यानंतर आपले जॉईंट्स दाखवलेले आहेत, बरोबर. त्यानंतर हे लहान आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतर यकृताचा कॅन्सर असेल, किडनीचा असेल, नाकाचा असेल, अशा मेंदूचं दाखवलेलं आहे, युरिनरी ब्लॅडरचं दाखवलेलं आहे. म्हणजे वेगवेगळे आपल्याला जे शरीराच्या अवयव, त्या शरीराच्या अवयवांच्या निगडीत जर पेशींची अनियंत्रित वाढ निर्माण झाली तर त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. आता होऊ ह्याच्यामध्ये शकतो. डायग्नोस्टिक्स, त्याचं निदान कसं केलं जातं, मॉडर्न डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर याची माहिती सांगितलेली आहे. व्हेरियस टेक्निक्स लाईक सिटी स्कॅन, हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या शरीराच्या कुठल्या तरी एखाद्या भागामध्ये जर बिघाड झाला असेल तर त्याचं डिटेक्शन करण्यासाठी किंवा निदान करण्यासाठी सिटी स्कॅन वापरलं जातं किंवा MRI स्कॅन वापरलं जातं. त्यानंतर मॅमोग्राफी, बायोस्पाय आर युज्ड इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. इन केस ऑफ ट्रीटमेंट along with conventional methods like chemotherapy, radiation therapy and surgery, modern techniques like robotic and laparoscopic surgery are also followed. बस काय सांगितलं, मॉडर्न डायग्नोस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर म्हणजे आधुनिक कोणकोणत्या मेथड्स आहेत की ज्याच्यामुळे कॅन्सर
कॅन्सरचं निदान होऊ शकतं आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट कोणते आहेत. त्यामध्ये व्हेरियस टेक्निक्स लाईक सिटी स्कॅन, जसं सांगितलं, MRI स्कॅन असेल, त्यानंतर मॅमोग्राफी असेल, बायोप्सी असेल, आर युज्ड इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. ह्या टेक्निक्स आहेत निदान करण्यासाठी. आणि उपचार कुठले आहेत, उपचार करण्यासाठीचे थेरपी कुठले आहेत बा, इन केस ऑफ ट्रीटमेंट अलॉंग विथ द कन्व्हेन्शनल मेथड्स लाईक केमिटोग्राफी, ही एक उपचार पद्धती आहे. त्यानंतर रेडिएशन थेरपी आहे किंवा सर्जरी सुद्धा काही वेळा केली जाते, शस्त्रक्रिया. मॉडर्न टेक्निक्स मध्ये रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड. आता रोबोटिक म्हणजे काय, रोबोट्सच्या मदतीनं ट्रीटमेंट केलं जातं किंवा सर्जरी केली जाते अशा रुग्णांच्या वरती. किंवा लॅप्रोस्कोपी म्हणजे काय, दुर्बिणीच्या सहाय्यानं त्याच्यावरती उपचार केलं जातं. ह्या काही मेथड्स आहेत की ज्याच्यामुळं या कॅन्सर या आजाराचं निदान सुद्धा केलं जातं आणि त्याच्यावर उपचार सुद्धा केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, रिझन्स, कोणकोणती कारण आहेत कॅन्सर होण्याची. कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, म्हणजे मोठ्या प्रमाणात तंबाखू खाणे असेल, गुटखा खाणे असेल, किंवा अल्कोहोलिझम म्हणजे काय, दारू पिणे असेल, ही कारण असू शकतात कॅन्सर होण्याची. बघा इथे दाखवलेलं आहे. म्हणजे गुटखा खाणे असेल, स्मोकिंग असेल, ड्रिंक करणे असेल, ही त्याची कारण आहेत. त्यानंतर दुसरं काय बा कारण, रिझन, लॅक ऑफ फायबर कंटेंट फ्रुट्स अँड लेफी व्हेजिटेबल्स इन फूड, म्हणजे आपण आपलं जे काही जेवण करतो किंवा आपला जो आहार आहे त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ असणारे जे काही भाज्या असतील किंवा फळं असतील, ह्यांचा अभाव असणे. म्हणजे तंतुमय पदार्थ म्हणजे फायबरेटिक म्हणजे काय, काकडी असेल, गाजर असेल, की जे तंतुमय भाज्या आहेत किंवा फळं आहेत, अशी फळांचा अभाव किंवा अशा फळांचा अभाव असणे. लॅक ऑफ फायबर कंटेंट फ्रुट्स अँड लिफी व्हेजिटेबल्स, पालेभाज्या यांचा आहारामध्ये अभाव असणे, हे एक कारण असू शकतं. त्यानंतर तिसरं सगळ्यात महत्वाचं बघा आपल्यासाठी, एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड, म्हणजे बाहेरचं खाणं जे असेल की ज्याच्यामध्ये पिझ्झा असेल, बर्गर असेल, इत्यादी पदार्थांचं सारखं खाणं असेल, तर अशामुळे सुद्धा हे एक कारण सुद्धा त्याचं होऊ शकतं. आर सम ऑफ दी मेनी पॉसिबल रिझन्स, इथं चित्रात दाखवलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर हेरिडिटी मे ऑल्सो बी अ रिझन, अनुवंशिकता, म्हणजे एखाद्या घरामध्ये त्याच्या कुटुंबियांना जर कॅन्सर असेल तर त्याच्या पुढच्या पिढीला सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते. म्हणून हेरिडिटी मे ऑल्सो बी अ वन ऑफ द रिझन ऑफ कॉझिंग द कॅन्सर, किंवा कर्करोग होण्याचं हे कारण असू शकतं, अनुवंशिकता. ठीक आहे. बघा आणखी एकदा काय काय सांगितलं. पहिला, कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, म्हणजे तंबाखूचं सेवन करणे असेल, सिगारेट ओढणे असेल, किंवा ड्रिंक, दारू पिणं असेल, हे त्याचं कारण असू शकतं. त्यानंतर लॅक ऑफ फायबर कंटेंट्स, म्हणजे तंतुमय पदार्थांचा आहारामध्ये अभाव असणे, मग त्याच्यामध्ये फ्रुट्स असतील किंवा लिफी व्हेजिटेबल्स असतील, ह्याची कमतरता असणे अन्नामध्ये. त्यानंतर तिसरं आहे एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड, म्हणजे मोठ्या प्रमाणात पिझ्झा असेल, बर्गर असेल, किंवा बाहेरचे जे पदार्थ असतात गाड्यावरचे, त्याचं मोठ्या प्रमाणात खाणं आहारामध्ये असेल तर ते सुद्धा एक कारण असू शकतं. त्यानंतर हेरिडिटी मे ऑल्सो बी अ रिझन, अनुवंशिकता हे एक कारण असू शकतं कॅन्सरचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, सिम्पटम्स, याची लक्षणं काय आहेत बा. क्रोनिक कफ, होर्स व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वॉलोइंग, हे त्याचं कारण आहे. त्यानंतर इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन, हे दुसरं कारण आहे. त्यानंतर तिसरं, लम्प्स इन ब्रेस्ट. चौथं आहे अनएक्सप्लेनेड वेट लॉस, मोठ्या प्रमाणात वजन कमी होणं. बघा पहिलं सिम्पटम जे सांगितलं तुम्हाला, क्रोनिक कफ, दीर्घकालीन खोकला, हे एक त्याचं सिम्पटम आहे. क्रोनिक कफ, दीर्घकालीन खोकला. होर्स व्हॉइस, आवाज घोगरा होणं, म्हणजे आपण बोलत असताना आपला आवाज जर घोगरा झाला तर हे कारण असू शकतं. डिफिकल्टी इन सॉल्विंग, म्हणजे गिळताना त्रास होणं, म्हणजे आपण एखादा पदार्थ खात असताना आपल्याला गिळताना जर त्रास होत असेल तर हे त्याचं लक्षण असू शकतं. बघा आणखी एकदा, क्रोनिक कफ, होर्स व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वॉलोइंग, दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणं आणि गिळताना त्रास होणं, ही त्याची लक्षणं असू शकतात. दुसरं आहे इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन, म्हणजे उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज, म्हणजे एखादी गाठ असणे किंवा त्याची सूज आहे ते उपचार करून सुद्धा कमी होत नसेल तर ते सुद्धा त्याचं लक्षण असू शकतं. त्यानंतर लम्प्स इन ब्रेस्ट, स्तनामध्ये गाठी निर्माण होणे. मग असे जसं मी सांगितलं की आपले बॉडी आहे, त्या बॉडीचे वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सचा, वेगळ्या ऑर्गनचा कॅन्सर होऊ शकतो, की ज्याच्यामध्ये ब्रेस्ट म्हणजे स्तन जे आहेत त्या स्तनाचा सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. मग त्या स्तनामध्ये गाठी निर्माण झाल्यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याची शक्यता असते. लम्प्स इन ब्रेस्ट, स्तनात गाठी निर्माण होणे. त्यानंतर अनएक्सप्लेनेड वेट लॉस, म्हणजे अकारण वजन घटणे, म्हणजे काही कारण नसताना
जर तुमचं वजन घटत असेल तर ते सुद्धा एक कारण कॅन्सरचं किंवा लक्षण असू शकतं. ठीक आहे, बघा आणखी एकदा मी सांगतोय. क्रोनिक कफ म्हणजे काय, दीर्घकालीन खोकला, होर्स व्हॉइस, आवाज गोगरा होणे, डिफिकल्टी इन सॉल्विंग म्हणजे गिळताना त्रास होणे, त्यानंतर इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन म्हणजे उपचार करूनही न बरा होणारी गाठ असेल किंवा सूज असेल, त्यानंतर लम्प्स इन ब्रेस्ट स्तनात गाठी निर्माण होणे, त्यानंतर अनएक्सप्लेन्ड वेट लॉस म्हणजे कारण वजन घटणे, हे त्याचं सिम्पटम किंवा लक्षण असू शकतं कॅन्सरचं. ठीक आहे, तुम्हाला आता चित्रात दाखवले की तंबाखू सेवन आणि धूम्रपान यासारख्या व्यसनांच्या आहारी जाऊ नका, ही सगळ्यात महत्वाची, म्हणजे समाजामध्ये सुद्धा, आपल्या कुटुंबियांमध्ये सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे असं म्हणलं जातं की एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला असेल आणि ती व्यक्ती म्हणजे दवाखान्यात उपचार घेत असताना जर त्या व्यक्तीला भेटायला गेल्यानंतर त्या व्यक्तीकडनं जर ऐकलं तर काय वेदना आहेत त्या आजाराचे किंवा त्या व्यसन करणाऱ्या व्यक्तीची, तर तेव्हा कळतं की व्यसन करणं हे किती धोकादायक ठरू शकतं. तुम्हाला आता चित्रात दिसतंय किंवा तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळा बघितलं असणार आहे, आपल्या टीव्हीवर सुद्धा नेहमी जाहिरात दाखवली जाते की तंबाखू सेवनामुळे किंवा सिगारेट स्मोकिंगमुळे किती आजार होऊ शकतात. म्हणजे लोकांना हे सगळं माहित असतं. अगदी तंबाखूची पुडी असेल किंवा सिगारेटची जो काय बॉक्स असतो त्याच्या पाठीमागे सुद्धा दिलेलं असतं की इट इज इंजरियस टू हेल्थ, म्हणजे काय, तंबाखू खाणं किंवा सिगारेट स्मोकिंग हे शरीरासाठी घातक आहे हे लिहिलेलं असतं, प्रत्येक कंपनीनं लिहिलेलं असतं, तरी सुद्धा लोक खात असतात. बरोबर आहे, म्हणजे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या ह्या सगळ्या म्हणजे गुटखा किंवा इतर जे काही पदार्थ आहेत, गुटखा त्यावरती बंदी आहे. बरोबर आहे का, तरी सुद्धा चोरून लोक खातात आणि त्याच्यामुळं ही बरेचशा ह्या व्यक्ती ह्या आजाराला मुळे किंवा ह्या आजारामुळे मृत्युमुखी पडतात किंवा त्यांना वेगवेगळ्या शरीराच्या भागाचे कॅन्सर होतात. त्यामध्ये हे तंबाखू सेवन करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तोंडाचा कॅन्सर झालेला हे तर दिसतोय तुम्हाला, म्हणजे त्या व्यक्तीला काहीच गिळता येत नाही, म्हणजे पूर्ण जरी बरा झाला तरी शेवटी त्याला गिळता येत नसतं. हे महत्वाचे लक्षण आहेत. त्यानंतर दुसरा आजार बघा, दुसरा आजार जो आहे तो म्हणजे डायबिटीस. बरोबर आहे, डायबिटीस हा सुद्धा आजाराचं तुम्ही नाव आता बऱ्याच वेळा ऐकलं असेल. आणि आता अगदी म्हणजे एक 100 व्यक्तींचा जर आपण विचार केला किंवा अगदी 50 व्यक्तींचा जर विचार केला तर त्या 50 मध्ये बऱ्याच जणांना शुगर झालेला आपल्याला आढळेल. ठीक आहे, तर डायबिटीस त्याला मधुमेह म्हणतात, मराठीत काय म्हणलं जातं, मधुमेह म्हणतात. डायबिटीसची माहिती सांगत असताना त्यामध्ये पहिल्यांदा काय सांगितलंय, द हार्मोन इन्सुलिन म्हणजे आपल्या स्वादुपिंडामध्ये सगळ्यात महत्वाचा असणारा जो घटक आहे तो इन्सुलिन आहे. हे इन्सुलिन जे संप्रेरक आहे ते रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवत असतं. म्हणजे आपल्या रक्तामध्ये जी काही शुगर असते किंवा साखर असते त्या साखरेवरती नियंत्रण ठेवणारा घटक स्वादुपिंडातला कुठला असतो, इन्सुलिन आहे. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्युस्ड इन पॅनक्रियास कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड, म्हणजे आपल्या रक्तामध्ये असणारे जे काही ग्लुकोज आहे किंवा शुगर आहे त्याचं नियंत्रण करणारा स्वादुपिंडातला घटक कुठला जर असेल किंवा संप्रेरक जर असेल तर ते इन्सुलिन आहे. तर हे इन्सुलिन, इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, मग हे इन्सुलिनचं प्रमाण आपल्या साखरेतलं किंवा स्वादुपिंडातल्या इन्सुलिनचं प्रमाण जर कमी झालं तर शर्करेचं प्रमाण नियंत्रित होत नाही आणि साखर वाढायला सुरुवात होते. म्हणून आपण म्हणतो बा डायबिटीज असणारे किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींचे साखरेचं प्रमाण जास्त असतं. मग ते साखरेचं प्रमाण का जास्त झालं, तर इन्सुलिन जो महत्वाचा घटक आहे तो इन्सुलिन त्या साखरेवरती नियंत्रण ठेवत असतो आणि इन्सुलिनचं प्रमाण हे जर कमी झालं तर साखरेवरचं नियंत्रण कमी होतं आणि त्यामुळे साखरेचं प्रमाण वाढतं. त्यालाच काय म्हणतात, मधुमेह म्हणतात. बघा, इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल्ड, दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीज. आपण ऐकलं असेल बऱ्याच वेळा काही पेशंट असे असतात की त्यांना साखरेचं प्रमाण वाढलं असतं, ते कमी करण्यासाठी फक्त गोळ्या दिल्या जातात किंवा औषध दिले जातात, परंतु काही व्यक्तींचं शरीरामध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण एवढं जास्त असतं की त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात. म्हणजे ते इन्सुलिनचे इंजेक्शन ती व्यक्ती घरातच घेत असतो, म्हणजे अगदी लहान लहान इंजेक्शन असतात ते, म्हणजे डॉक्टरांकडे न जाता सुद्धा ते इन्सुलिनचे इंजेक्शन, म्हणजे ज्या व्यक्तीला इन्सुलिनचे इंजेक्शन चालू आहेत त्याचा अर्थ त्या व्यक्तीला साखरेचं प्रमाण हे जास्त आहे असं सांगितलं जातं. बघा आणखी एकदा, डायबिटीज म्हणजे काय, मधुमेह. डायबिटीज म्हणजे मधुमेह. द हार्मोनिक इन्सुलिन प्रोड्युस्ड इन पॅनक्रियास कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड, म्हणजे स्वादुपिंडातला जो काही संप्रेरक आहे, कुठलं संप्रेरक, इन्सुलिन, ते रक्तातल्या ग्लुकोजचं किंवा शर्करेचं प्रमाणावर नियंत्रण ठेवत असतो. आणि या इन्सुलिनचं जे काय प्रमाण आहे सिक्रेट होण्याचं, ते प्रमाण जर कमी झालं तर रक्तातील साखरेवर कंट्रोल राहत नाही आणि त्याला
डायबिटीस किंवा मधुमेह असं म्हणलं जातं. बऱ्याच वेळा प्रत्येक वेळा असे जे पेशंट असतात त्या महिन्याला आठवड्याला त्यांची साखर चेक करत असतात आणि जर साखरेचं प्रमाण वाढलं तर बऱ्याच वेळा त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन सुद्धा घ्यावी लागतात, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आता सिम्पटम्स विच कॅन नॉट बी इग्नोर्ड, म्हणजे मधुमेह असणारी जी व्यक्ती असते त्याच्यामध्ये जी काही लक्षणं असतात ती म्हणजे त्याच्यावरती दुर्लक्ष करून चालत नाही, कॅन नॉट बी इग्नोर्ड. कोणते? फ्रिक्वेंट युरिनेशन ऍट नाईट, इन्क्रीज्ड ओबिसिटी ऑर वेट लॉस. बघा, शुगर किंवा मधुमेह असणारी जी व्यक्ती असते त्यांना फ्रिक्वेंट युरिनेशन ऍट नाईट, म्हणजे रात्री मूत्र विसर्जनास वारंवार जावं लागतं, म्हणजे रात्रीच्या वेळी लघवीसाठी सारखं सारखं जावं लागतं. इन्क्रीज्ड ओबेसिटी और वेट लॉस, वजन खूप वाढणं किंवा कमी होणं, म्हणजे वाढणं किंवा कमी होणं हे सुद्धा लक्षण असू शकतं. त्यानंतर रिझन्स फॉर डायबिटीज, कोणकोणती कारण असू शकतात? त्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे हेरिडिटी, म्हणजे अनुवंशिकता. म्हणजे कुटुंबामध्ये आजी आजोबांना किंवा आई वडिलांना जर शुगर असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा मधुमेह हा आजार होण्याची शक्यता फार दाट असते. त्यानंतर ओबेसिटी म्हणजे अति लठ्ठपणा, हे सुद्धा त्याचं लक्षण असू शकतं. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, म्हणजे व्यायाम असेल किंवा काम असेल किंवा कष्टाचा अभाव असणाऱ्या व्यक्तीमध्ये शुगरचं प्रमाण होऊ शकतं. त्यानंतर मेंटल स्ट्रेस म्हणजे मानसिक ताण, म्हणजे मानसिक ताण सुद्धा हे एक महत्वाचं कारण आहे की मधुमेह होण्याचं. बघा आणखी एकदा काय काय सांगितलं की कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सिम्पटम्स विच कॅन नॉट बी इग्नोर्ड, फ्रिक्वेंट युरिनेशन ऍट नाईट. फ्रिक्वेंट युरिनेशन ऍट नाईट म्हणजे काय? रात्रीच्या वेळी वारंवार लघवीस जाणं. इन्क्रीज्ड ओबेसिटी और वेट लॉस, इन्क्रीज्ड ओबेसिटी और वेट लॉस म्हणजे काय? वजन वाढणं किंवा वजन कमी होणं, हे सुद्धा त्याचं एक लक्षण आहे. त्यानंतर रिझन्स फॉर डायबिटीज, रिझन्स फॉर डायबिटीज मध्ये काय? हेरिडिटी आहे, अनुवंशिकता एक महत्वाचं लक्षण आहे. त्यानंतर ओबेसिटी म्हणजे अतिलठ्ठपणा हे एक लक्षण आहे. त्यानंतर लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव असणं. आणि मेंटल स्ट्रेस म्हणजे मानसिक ताण कमी होणं, हे एक त्याचं महत्वाचं लक्षण आहे. ठीक आहे. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे कोणती काळजी घेतली पाहिजे? बघा, फॉलोइंग द प्रॉपर डाएट, म्हणजे योग्य प्रकारे आपला आहार असला पाहिजे. नेहमीच आपला जो काही डाएट आहे म्हणजे रोजचा व्यायाम असणे किंवा आहार असणे, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजेत, प्रॉपर असल्या पाहिजेत. त्यानंतर मेडिसिन्स अँड एक्सरसाइज, म्हणजे औषधं असतील किंवा व्यायाम असेल तो योग्य वेळी केला पाहिजे. अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर्स हेल्प्स टू कीप द डायबिटीज अंडर कंट्रोल. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये बघा, फॉलोइंग द प्रॉपर डाएट, योग्य प्रकारचा आपला डाएट प्लॅन असला पाहिजे. मेडिसिन्स अँड एक्सरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर हेल्प्स टू कीप द डायबिटीज अंडर कंट्रोल. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण बघितलं. आजच्या सेशन मध्ये आपण 2 नॉन इन्फेक्शियस डिसीजेस बघितले. कुठले 2 नॉन इन्फेक्शियस डिसीजेस बघितले? बघा, पहिला डिसीजेस आहे तो म्हणजे कॅन्सर. बरोबर, कॅन्सर बघितला आपण. कॅन्सर. ठीक आहे. कॅन्सर अँड डायबिटीज. कॅन्सर अँड डायबिटीज हे 2 डिसीजेस, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस बघितले. त्यामध्ये कॅन्सरची आपण माहिती बघितली. कॅन्सर मध्ये काय सांगितलं बघा आणखी एकदा, पेशींच्या अनियंत्रण अपसपाने वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अब्रुद म्हणतात. कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यासारख्या म्हणजे त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो, फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो, जिभेचा होऊ शकतो, तोंडाचा होऊ शकतो, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतर इथे तुम्हाला चित्रात दाखवल्याप्रमाणे हे वेगवेगळ्या भागाचे, त्यानंतर त्याचं निदान आणि त्याची उपचार पद्धती कुठल्या आहेत आधुनिक, त्यामध्ये पहिल्यांदा सिटी स्कॅन असेल, MRI स्कॅन असेल, त्यानंतर बायोप्साय असेल, ह्या टेक्निक्स वापरल्या जातात निदान करण्यासाठी. ट्रीटमेंट कुठले आहे? कन्व्हेन्शनल मेथड्स ऑफ केमोटोग्राफी, रेडिएशन असेल, सर्जरी असेल, मॉडर्न टेक्निक्स त्याच्यामध्ये रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी असेल, ह्या टेक्निक्स वापरल्या जातात. नंतर त्याचे रिझन्स आपण बघितले, कन्झप्शन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम हे त्याचं रिझन आहे. त्यानंतर लॅक ऑफ फायबर कंटेंट, तंतुमय पदार्थांची आपल्या आहारामध्ये कमतरता असणे. नंतर एक्सेसिव्ह कन्झप्शन ऑफ जंक फूड, पिझ्झा, बर्गर यासारखे बाहेरचे जे पदार्थ असतात त्याचं खाण्यामध्ये प्रमाण जास्त असणं, हे त्याचं कारण असू शकतं. आणि अनुवंशिकता हे एक महत्वाचं कारण असू शकतं. ठीक आहे. त्यानंतर सिम्पटम्स आपण बघितले, क्रोनिक कफ, फोर्स वाईज डिफिकल्टी इन सॉल्विंग, म्हणजे दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे, इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन, एखादी गाठ किंवा सूज जी न कमी होणारी असेल. त्यानंतर लंप इन ब्रेस्ट म्हणजे स्तनांमध्ये गाठ निर्माण होणे, अनएक्सप्लेनेड वेट लॉस म्हणजे अकारण वजन कमी होणे, हे त्याचे
सिमटम्स किंवा लक्षण आहेत. चित्रात तुम्हाला तंबाखू सेवन किंवा धूम्रपान यासारख्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका, म्हणजे लोकांना ह्याच्यापासून परावृत्त केलं पाहिजे. त्यानंतर दुसरा जो आजार होता तो म्हणजे डायबिटीज आहे. त्याच्यामध्ये महत्वाचा संप्रेरक कुठला आहे? इन्सुलिन, की जे रक्तातल्या शर्करेचं नियंत्रण करत असतं, आणि इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर रक्तातली शर्करा वाढते आणि डायबिटीज हा आजार होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर सिम्पटम्स कुठले आहेत बा, की जे इग्नोर न केले पाहिजेत. फ्रिक्वेंट युरिनेशन ऍट नाईट, इन्क्रीज ओबेसिटी और वेट लॉस. त्यानंतर रिझन्स फॉर डायबिटीज, हेरिडिटी आहे, ओबेसिटी आहे, लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, व्यायामाची कमतरता असेल किंवा मानसिक आजार असेल, मेंटल स्ट्रेस किंवा मानसिक ताण असेल, हे सुद्धा त्याचे एक कारण होऊ शकतं. त्यानंतर प्रिव्हेन्शन काय घेतले पाहिजे? फॉलोइंग द प्रॉपर डाएट, योग्य आहार आपला असला पाहिजे, औषधं घेतली पाहिजेत वेळेत आणि व्यायाम केला पाहिजे, की जेणेकरून आपलं डायबिटीज अंडर कंट्रोल मध्ये राहील. तर हे 2 नॉन इन्फेक्शियस डिसीज आपण बघितले. त्यानंतर पुढच्या तासाला आपण पुढचा नॉन इन्फेक्शियस डिसीज बघूया. अगदी 2-3 पॉईंट राहिले ह्या धड्यामधले, म्हणजे धडा आपला हा संपतोय.